सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाबद्दल। भारतीय संस्कृती ही विविध सण उत्सवांनी समृद्ध आहे। हे सण केवळ परंपरांचे पालन नसून मानवी जीवनात आनंद, नातेवाईकांशी संबंध आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी साजरे केले जातात। अशा अनेक सणांमध्ये अक्षय तृतीया हा एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायक दिवस मानला जातो। या दिवशी केलेले प्रत्येक शुभकर्म, दान, उपवास आणि पूजन हे अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ देणारे असते, असा दृढ विश्वास आहे। अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, तर तृतीया म्हणजे तिसरा दिवस। हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस हा अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो। या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघेही उच्च राशीत असतात, म्हणून हा दिवस खूपच शुभ मानला जातो। या दिवशी कोणतेही नवीन कार्य, खरेदी, शुभारंभ मुहूर्त न पाहता केल्यास ते यशस्वी होते, अशी श्रद्धा आहे। धार्मिक आणि पौराणिक महत्त्व। 1. भगवान परशुरामाचा जन्म। या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुरामांचा जन्म झाला होता। परशुराम हे अष्टदिग्गजांपैकी एक असून त्यांनी अधर्माविरुद्ध लढा दिला, म्हणूनच अक्षय तृतीया हा परशुराम जयंती म्हणूनही साजरी केली जाते। 2. त्रेता युगाची सुरुवात। पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्रेता युगाची सुरुवात झाली होती। हेच योग भगवान श्रीरामांचे योग मानले जाते। 3. सुदामा कृष्ण भेट। या दिवशी सुदामा श्रीकृष्णाला भेटायला गेला होता आणि त्याच्या दारिद्र्याचे समूळ उच्चाटन झाले होते। यामुळे या दिवशी आपुलकी, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व अधोरेखित होते। 4. द्रौपदीला मिळालेले अक्षय पात्र। महाभारतातील एका कथेनुसार द्रौपदीने भगवान कृष्णाची भक्ती केल्यावर त्याने तिला अक्षय पात्र दिले, जे कधीही रिकामे होत नसे। ही गोष्ट देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी घडल्याचे मानले जाते। 5. गंगा अवतरण। पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती, म्हणून या दिवशी गंगेस्नान, तीर्थस्नान आणि जलदान विशेष महत्त्वाचे मानले जाते। पूजा व व्रताची परंपरा। अक्षय तृतीया दिवशी विविध धार्मिक क्रिया पार पाडल्या जातात। श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते। पिवळ्या वस्त्रांचा वापर, पिवळ्या फुलांची अर्पण आणि तुपाचे दिवे लावणे याला विशेष महत्त्व आहे। स्त्रिया सौभाग्यासाठी व्रत करताना हळदी कुंकू, मंगलाष्टक आणि कथा ऐकतात। काही जण पितृपूजन आणि तर्पण करून पूर्वजांना स्मरण करतात। दानधर्म आणि सामाजिक परंपरा। अक्षय तृतीया हा दानधर्माचा विशेष दिवस आहे। या दिवशी जलदान, अन्नदान, वस्त्रदान, सुवर्णदान, गोदान इत्यादी दान केल्यास अक्षय पुण्य मिळते, असे मानले जाते। अनेक लोक गरिबांना अन्न, पाणी, फळे आणि पैसे दान करतात। या दिवशी पुस्तके आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचाही एक नवीन प्रकार लोकप्रिय होतो आहे। या दिवशी गौशाळा, अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे दान केल्याचेही विशेष महत्त्व आहे। विवाह आणि नवीन कार्याची सुरुवात। अक्षय तृतीया ही अबुमुहूर्त तिथी आहे, म्हणजेच या दिवशी शुभ कार्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी विवाह सोहळे याच दिवशी पार पडतात। नवविवाहित जोडप्यांना सौभाग्याचे प्रतीक म्हणून सोनं, कपडे आणि गहाणे दिले जातात। नवीन व्यवसाय, घर खरेदी, दुकान उघडणे, वाहन खरेदी यासाठी हा दिवस फारच शुभ मानला जातो। शेतकरी वर्ग देखील शेतीची कामं, नांगरणी, बी पेरणी याच दिवशी सुरू करतो। शहरी आणि ग्रामीण जीवनातील महत्त्व। शहरी भागात लोक या दिवशी सोनं, चांदी किंवा डिजिटल गुंतवणूक करतात। नवीन वस्त्र, घरगुती वस्तू खरेदी केली जाते। काही जण या दिवशी सोशल मीडियावर पूजा, हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित करतात। ग्रामीण भागात या दिवशी गाई, बैलांचे पूजन केले जाते। नवीन पीक पेरणीची सुरुवात केली जाते। गावात सार्वजनिक जलदान, अन्नछत्र, सामुदायिक पूजन यांचा सहभाग दिसतो। वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोन। हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाचा काही ना काही वैज्ञानिक आधार असतो। अक्षय तृतीया उन्हाळ्याच्या तीव्रतेत येणारा सण आहे। पाणी वाटप, फलाहार आणि उपवास यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो। दान, सेवा आणि जप यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मकता वाढते। ध्यान आणि योग साधना यामुळे शरीर व मनाचे संतुलन राखले जाते। आधुनिक काळातील स्वरूप। आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अक्षय तृतीया साजरी करण्याच्या पद्धतीही थोड्याफार प्रमाणात बदलल्या आहेत।
ऑनलाईन पूजन, डिजिटल सोनं, UPI द्वारे दान हे ट्रेंड वाढत आहेत. अनेक कंपन्या या दिवशी विशेष ऑफर्स देतात, जसे की अक्षय तृतीया असेल. अनेक उद्योगसंस्था या दिवशी समाजोपयोगी कार्य करतात. शाश्वत मूल्यांचा सण. अक्षय तृतीया हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही, तर तो मानवी मूल्यांचा आणि समाजप्रेमाचा उत्सव आहे. या दिवशी आपण फक्त स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठीही काहीतरी चांगलं करण्याचा निर्धार करू शकतो. दारिद्र्य, पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांमध्ये मदत केल्यास हा सण खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरतो. उपसंहार. अक्षय तृतीया हा एक अद्वितीय दिवस आहे, जो आपल्याला केवळ धर्माच्या नियमांची आठवण करून देत नाही, तर सकारात्मक जीवनशैली, दानधर्म, नवा आरंभ आणि आध्यात्मिक उन्नती यांचा विचार करायला लावतो. प्रत्येकाने या दिवशी एखादी तरी सकारात्मक कृती करावी, जसे गरिबाला मदत करणे, नवा संकल्प घेणे, पर्यावरणासाठी झाड लावणे किंवा एखादं चांगलं काम सुरू करणे. कारण जसं आपलं कर्म तसंच आपलं आयुष्य, आणि जर ते कर्म अक्षय असेल तर आयुष्यही समृद्ध होईल. माहिती आवडली असेल तर लाईक व कमेंट करा आणि छोट्या छोट्या गोष्टी मोठे बोध चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.